हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इथे हा मी जुना ब्लाऊज घेतला आहे. याच ब्लाऊजवरून आपण मापे घेणार आहोत. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजच्या उंचीचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हे जे हुकाय आहेत हे आपण पहिले लावून घेऊयात व्यवस्थित. आणि हा जो ब्लाऊज आहे आता आपला, तो असा ठेवून घेऊया. आणि आपल्याला नेहमी ब्लाऊजची उंची जी आहे ती मागच्या साईडला घ्यायची आहे. मागच्या साईडलाच ब्लाऊजची उंची मोजायची असते, फ्रंटला कधीही नाही. तर आता आपण उंचीचे माप घेणार आहोत. तो जो आपण इथे टक्स मारलेला असतो बॅक साईडचा कमरेचा, त्या टक्सच्या इथे आणि शोल्डरच्या इथे टेप लावायचा आहे आपल्याला. तर ब्लाऊजची उंची आलेली आहे आपले 12.5 इंच. नेहमी ब्लाऊजची उंची मोजताना याच साईडला ब्लाऊजच्या उंचीचे माप टाकायचे. तर ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. तर आता आपण नोट करून घेऊयात. 12 अधिक 1/2. आता घ्यायचे आहे आपल्याला ब्लाऊजच्या चेस्टचे माप. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ही प्रेस करा. तर आता घेणार आहोत आपण चेस्टचे माप. तर चेस्टचे माप नेहमी ज्या साईडला आपण हुक लावलेले आहेत, हुक पट्टी असते आपली, त्या बाजूलाच घ्यायची आहे. तर आता आपण चेस्टचे माप घेत आहोत. इथे असा टेप ठेवायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे जो आपला जॉईंट आलेला आहे आर्म होलचा, तिथेपर्यंत हे असं मोजायचं आहे चेस्टचं परफेक्ट माप. तर आपली चेस्ट आलेली आहे 7.25 इंच. 7.25 इंच म्हणजे 31 इंच चेस्ट आली आहे आपली. ते सुद्धा आपण लिहून घेणार आहोत. तर चेस्टचं माप आहे आपलं 31 इंच. आता आपण शोल्डरचे माप घेणार आहोत. तर शोल्डरचे माप घेताना नेहमी ब्लाऊज हा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा इथे. आणि हे जे आहे आपले शोल्डर हे मोजून घ्यायचं आहे. तर आता आपण ब्लाऊजच्या शोल्डरचे माप घेणार आहोत. जिथे आपण स्लीव जॉईंट केली आहे तिथून दुसऱ्या बाजूच्या स्लीव्जपर्यंत. तर याचे शोल्डर आलेले आहे 9.25 इंच. तुम्ही पाहू शकता इथे या ब्लाऊजचे शोल्डर आहे 9.25 इंच. ते सुद्धा आपण नोट करून ठेवूया. आणि ब्लाऊजची जी गळा रुंदी असते, ही गळा खोली, ती सुद्धा आपण मोजून घ्यायची आहे. तर ती आहे आपली 4.25 इंच. आणि ब्लाऊजचे शोल्डर आहे आपले 9.25 इंच. याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे कटिंगसाठी. आणि आता आपण घेणार आहोत पुढच्या गळ्याचे माप. जो आपला पुढचा गळा आहे समोरचा, त्या गळ्याचे माप आता आपण घेणार आहोत. तर त्या गळ्याचे माप घेताना आपण नेहमी जिथे आपला शोल्डरची शिलाई आहे ज्या बाजूला, त्या बाजूपासून हे असे माप घ्यायचे आहे. जिथे आपली पायपिंग आलेली आहे, हे पायपिंगचं जे टोक आहे इथपर्यंत घ्यायचं आहे. तर हे असं घ्यायचं, असं सरळ टेप ठेवून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला याशी असं सरळ लाईनमध्ये घ्यायचं आहे. तर हा आपला समोरचा गळा येत आहे, ते पाहू शकता तुम्ही. असं 5.5 इंच तयार 5.5 इंच येत आहे ब्लाऊजचा गळा. आणि आपण कटिंगमध्ये इथे सुद्धा 1 इंच प्लस करणार आहोत, जे की आपलं शिलाई मार्जिनमध्ये
एक्स्ट्रा जाणार आहे. तर हे सुद्धा आपण नोट करून घेऊयात. 5 अधिक, तर हा झाला आपला 5.5 इंच पुढचा गळा. आता आपण मागील गळा घेणार आहोत. आता आपल्याला मागच्या गळ्याचे माप घ्यायचे आहे. तर इथे घेत आहोत आपण मागच्या गळ्याचे माप. इथे सुद्धा सेम तीच ट्रिक वापरायची आहे. शोल्डरच्या इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे, शिलाईच्या इथे शोल्डरच्या, आणि इथून हे असं सरळ मग जिथे आपला हा टोक आलेला असतो किंवा गोल गळ्याचा राऊंड आलेला असतो, इथूनही आपल्याला अशी सरळमध्ये मोजायची आहे अशी. तर मागील गळा आहे आपला 9.5 इंच. आता आपण कमरेचे माप सुद्धा मोजून घेऊयात. तर आता आपण कमरेचे माप मोजणार आहोत. आणि नेहमी ब्लाऊजची शिलाई जर एकदम परफेक्ट असेल आपली, तर हे असंच व्यवस्थित येतं. आणि नेहमी हे दोन्ही टोक जे आहेत हे बॅक साईड किंवा फ्रंट साईड असं पकडल्यानंतर जर असे व्यवस्थित आले एका लाईनमध्ये सरळ दोन्ही एकमेकाच्या बरोबर, तर तुमचा ब्लाऊज समजा एकदम परफेक्टमध्ये टिचिंगमध्ये आला आहे, फिनिशिंगमध्ये आला आहे, किंवा इथले जे आहेत आपले ते असं. चला तर मग आता आपण कमरेचं माप घेऊया. कमरेचं माप तुम्ही असंही घेऊ शकता. आलेलं आहे आपलं 13.5. याचा डबल घ्यायचा आहे, किंवा जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही असं घेऊ शकता. तर आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर ज्या बाजूला आपण हे आयपट्टी बनवलेली आहे, ही आयपट्टी सोडून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे नेहमी. टेप लावताना तुम्ही पाहू शकता मी टेप कसा लावला आहे. इथे आयपट्टी सोडलेली आहे आणि आयपट्टीच्या साईडने हा टेप ठेवलेला आहे. तर ह्या बाजूने असे आपण कमरेचे माप मोजून घेऊयात. तर हे आलेले आहे आपले 27 इंच. आणि आपण असं मोजलं होतं तेव्हा आले होते आपले 13.5 इंच. मग 13.5चे डबल 27 इंच. तर आपला कमर घेर आहे 27 इंच. आणि आता आपण बाहीचे माप घेणार आहोत स्लीवचे. तर बाहीचे माप घेताना सुद्धा आपण ही बाहीची उंची मोजणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे असा टेप ठेवलेला आहे आणि बाहीची उंची आहे 3 इंच. 3 इंच आहे. आणि या बाजूला आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. जर या पद्धतीने परफेक्ट अशी जर तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलं तर तुमची कटिंगसुद्धा उत्तम येणार आहे आणि टिचिंगला सुद्धा खूप छान ब्लाऊज येणार आहे. तर आपल्या ब्लाऊजचा इथं दंडघेर आलेला आहे 5.5 इंच. आणि ब्लाऊजच्या हाताची उंची आहे 3 इंच आणि दंडघेर आहे 5.5 इंच. आणि आता सर्वात महत्त्वाचा भागाचे आपण मेजरमेंट घेणार आहोत. की आपल्याला काही वेळेस हे होतं की आपल्याला समजत नाही की 32 चेस्ट किंवा 36 चेस्ट, तर आपल्याला मुंडा किती टाकायचा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि असं तर चेस्ट साईजनुसारच टाकतो आपण. पण एखाद्या कस्टमरचे ब्लाऊज जर थोडे वेगळे असले किंवा त्यांना जसा मापाला दिलाय अगदी तसाच हवा असेल, आणि ही मुंडा काढण्याची एकदम सोपी ट्रिक आहे मुंड्याचं माप काढण्याची. कोणत्याही चार्ट वापरायची गरज नाही. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जी आपली शोल्डरची शिलाई आहे ना, याच साईडला आपल्याला हा टेप असा ठेवून घ्यायचा आहे एकदम असा शिलाईवरती. आणि इथे ठेप ठेवल्याच्या नंतर हा टेप असा सरळ खाली घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण गळ्याचे माप घेतले अगदी तसंच. आणि जो इथे आपला हा पॉईंट आला आहे, या पॉईंटवरून हे असं सरळ घ्यायचं आहे. तर इथे मुंडा घेतलेला आहे 5 इंच. सर्वात सोपी पद्धत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला की ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम आले किंवा ब्लाऊज अगदी परफेक्टच होणार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ही होती आपली जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची. आणि आता आपल्याला इथे कटोरीचे माप जर घ्यायचे राहिले असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि आता आपण कटोरीचे माप घेणार आहोत. तर कटोरीचे माप घ्यायचे आपल्याला.
ते सुद्धा असे मोजून घ्यायचे आहेत. आणि कटोरी आहे आपली 5.25 इंच. कटोरीचा राऊंड आहे 5.25 इंच. तर ही होती ब्लाऊजवरून, जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.